नितीनने त्याच्या प्रेयसीचे ऐकून त्याचा हसता खेळता संसार उद्ध्वस्त करून ठेवला होता. तो बायकोपेक्षा प्रेयसीला जास्त किंमत देऊ लागला. जेव्हा त्याची बायको सोनाली गरोदर झाली तेव्हा ती नवऱ्याचे पाय पकडून पकडून रडू लागली आणि त्याला विनंती करू लागली की मला घटस्फोट देऊ नका, मी तुमच्या मुलाची आई बनणार आहे, मी गरोदर आहे. पुरुष तर आपल्या मुलांसाठी सगळं काही विसरून जातो. बायकोची कितीही छोटी मोठी चूक असेल तरी माफ करतो. परंतु इथे बायको सोनाली म्हणत होती, आपल्या या मुलासाठी मला तुमच्या सोबत ठेवा. या जगात माझे कुणीच नाही जिथे मी राहू शकते. मी कुठे जाऊ एकटी अशी? एकट्या गरोदर स्त्रीला बघून हे जग मलाच दोषी समजेल हो. माझे बाळ बाप असूनही एकटा अनाथ वाढेल. परंतु नितीन तिचे बोलणे ऐकून घेत नव्हता. तो म्हणत होता, मला ज्या मुलीसोबत लग्न करायचे आहे तिनेच माझ्यासमोर अशी अट टाकली आहे सोनाली की मी तुझ्यासोबत घटस्फोट घेऊ, तेव्हाच ती माझ्यासोबत लग्न करेल. नवरा नितीन आणि त्याची बायको सोनाली यांची हृदयस्पर्शी कहाणी ऐकून तुमच्याही डोळ्यात नक्कीच पाणी येईल. चला तर मग नवरा नितीनच्या तोंडूनच आपण ही कथा ऐकू. माझे नाव नितीन आहे. मी पहिल्यापासूनच खूप हँडसम आणि मॉडर्न विचार करणारा व्यक्ती होतो. मी जसा जसा तरुण झालो व टॉप युनिव्हर्सिटीमध्ये गेलो तेव्हा मी विचार केला होता की मी एका देखण्या सुंदर तरुण मुलीसोबत, मॉडर्न विचारांच्या मुलीसोबतच लग्न करेन, जी माझ्या खांद्याला खांदा लावून चालेल, न लाजता माझ्यासोबत माझ्या ऑफिशियल पार्टींमध्ये येईल. खरं तर मी खूप नवीन विचारांचा मुलगा होतो, पण माझ्या विचारांच्या पूर्ण विरुद्ध माझा परिवार होता, अगदी जुन्या विचारांचा. माझे कुटुंब जुने विधी आणि चालीरीती खूप पाळत होते. माझ्या पूर्ण खानदानामध्ये मीच एक असा मुलगा होतो जो 12वीच्या पुढे शिकलो, ग्रॅज्युएट झालो. नाहीतर दुसरे मुलं 12वी नंतर स्वतःचा बिझनेस, व्यापार टाकून घरीच बसले होते. परंतु मला तसे काही करायचे नव्हते. मला तर एक सरकारी ऑफिसर व्हायचं होतं. सरकारी नोकरी करायची होती. शहरातच स्वतःचं घर घेऊन सेटल व्हायचं होतं. मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होतो. त्यामुळे मी माझ्या आईवडिलांवर खूप प्रेम करायचो. जसं माझं शिक्षण संपलं, मला डिग्री मिळाली, तशी मला शहरात चांगली नोकरीही मिळाली. जेव्हा मी माझ्या कंपनीकडून मला मिळालेल्या गाडीत माझ्या गावी गेलो तेव्हा माझ्या आईवडिलांनी आनंदाच्या भरात गावातून माझ्या घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्यांच्या कडेला झेंडे लावून ठेवले. खूप सजावट केली. खूप चांगल्या प्रकारे माझे गावात स्वागत केले. मोठा सत्कार केला. पूर्ण गावामध्ये माझ्या आईवडिलांनी त्या दिवशी पेढे वाटले. माझे काका काकू, आत्या मामा सगळेच आमच्या आनंदात त्या दिवशी आमच्या घरी हजर होते. परंतु त्या दिवशी माझ्या वडिलांनी सगळ्यांसमोर जे काही केलं त्याचा मी स्वप्नातही विचार करू शकलो नव्हतो. सगळ्या आलेल्या पाहुण्यांकडे माझ्या वडिलांनी एक वेळी बघितले व हसूनच माझ्याकडे बघत म्हणाले, आज या आनंदाच्या मुहूर्तावर मी माझ्या मुलाचा साखरपुडा करू इच्छितो, कारण याच्यापेक्षा चांगला शुभ मुहूर्त असूच शकत नाही. कारण सगळेच नातेवाईक, जवळचे माणसं आज माझ्या घरी उपस्थित आहेत. म्हणून माझा मुलगा नितीन याचा साखरपुडा मी त्याच्या लहानपणीच्या ठरवलेल्या मामाच्या मुलीसोबत म्हणजेच सोनाली सोबत करू इच्छितो आणि चांगली तारीख शोधून त्यांचं लग्नही करून देऊ इच्छितो. मी रागानेच माझ्या वडिलांकडे बघितलं आणि म्हणालो, बाबा तुम्ही हे काय म्हणत आहात? पण त्यांनी माझ्याकडे बघितल्यावर मी शांत झालो, कारण आजही मी त्यांना घाबरत होतो. मी तर माझ्या एका ऑफिसमधील मैत्रिणीला पसंत करत होतो. खूप सुंदर होती ती. खूप मॉडर्न कपडे घालायची, नेहमीच मेकअप केलेला असायचा. सोनेरी तिचे मोकळे लांब सडक केस नेहमीच तिचं सौंदर्य अजून जास्त वाढवायचे. मला जशी मुलगी पसंत होती ती अगदी तशीच होती. माझ्या मनातील परी होती ती. मी तर आधीच ठरवून ठेवले होते की मी माझ्या आईवडिलांना तिच्या घरी माझ्या लग्नाची बोलणी करण्यासाठी पाठवेल. परंतु मला काहीच न विचारता माझ्या वडिलांनी माझ्या मामाच्या मुलीसोबत माझे लग्न पक्के केले होते. सोनाली सुद्धा त्या दिवशी आमच्या घरातच उपस्थित होती. त्याकडे बघत ती खूप लाजत होती, जसे तिला आधीच सगळे माहीत होते. आणि मी तिचा सावळा रंग आणि तिचं वजन बघून स्वतःच्या नशिबाला कोसत होतो. खरं तर तेव्हाच मी माझ्या वडिलांचं बोलणं थांबवू शकत होतो, जरी ते कितीही चिडले असते. परंतु मी त्यांना बोलल्यानंतर माझ्या आईवडिलांची खूप बेइज्जती झाली असती. लोकांनी त्यांनाच नाव ठेवलं असतं आणि ते सहन करू शकले नसते. म्हणूनच मी शांत राहून ते सगळं सहन केलं. कसा तरी शांत उभा राहिलो. जसे जसे सगळे पाहुणे घरातून निघून गेले, मी माझे मौन तोडलं आणि आईवडिलांना रागातच म्हणालो, तुम्ही माझ्यासोबत इतके वाईट का केले? मला न विचारताच तुम्ही माझे लग्न त्या सोनाली सारख्या मुलीसोबत कसे ठरवले?
सोनाली माझ्याशी कोणत्याही प्रकारे जुळत नाही. आमच्या दोघांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तुम्ही तर बघितले आहेच ना तिला. मी किती हँडसम बॉडी बिल्डर आहे. रोज जिम मध्ये जातो, व्यायाम करतो, स्वतःला किती व्यवस्थित मेंटेन करतो. शहरातील तसेच ऑफिसमधील किती मुली माझ्या मागे पुढे फिरतात आणि तुम्ही या गावरान मुलीसोबत माझे लग्न ठरवले, जी मुलगी स्वतःलाही मेंटेन करू शकली नाही. ती तर माझ्यापेक्षाही वजनाने आणि शरीराने दुप्पट आहे. माझं स्वतःचं एक सोशल नेटवर्क आहे आणि ती तर दिवसभर फक्त घरामध्येच काम करत असते. अशा मुलीसोबत मला कशी आपुलकी राहील तुम्हीच सांगा. आणि कसे मी तिच्यासोबत लग्न करू शकेल, कसे पूर्ण आयुष्य तिच्यासोबत राहू. परंतु बाबांनी स्पष्ट सांगितले, मला काही ऐकून घ्यायचे नाही. तुला तिच्यासोबतच लग्न करावे लागेल. आता मी शब्द दिलाय. त्यांचे बोलणे ऐकून मी रागानेच माझ्या खोलीत जाऊन बसलो. तितक्यातच माझी मामी तिच्या 2 मुलींना घेऊन माझ्या खोलीत आली आणि त्यांच्या सौंदर्याचे शिक्षणाची प्रशंसा करू लागली. परंतु माझ्या वडिलांनी तर माझी लग्नगाठ त्या सोनाली नावाच्या आपत्तीसोबत बांधून दिली होती. माहिती नाही का, परंतु माझे बाबाच माझे जीवन बर्बाद करून टाकणार होते. आता मी मामीला म्हणालो, मला सोनाली सोबत एकटे बोलायचे आहे. माझी मामी आधी थोडीशी चिंतेत पडली, परंतु नंतर म्हणाली, ठीक आहे, तुम्ही वरती छतावर जा. मी सोनालीला वरतीच पाठवते. मी छतावर जाऊन दूरपर्यंत शेतीकडे नजर लावून बघत होतो. तेव्हाच सोनाली वरती आली. तिने पंजाबी ड्रेस घातलेला होता. डोळ्यांमध्ये काजळ लावलं होतं. छोटे असणारे तिचे केस मानेला चिपकलेले होते. तिने ओढणी डोक्यावर घेतली होती आणि मेकअपही केलेला होता. खूपच गावठी आणि विचित्र दिसत होती ती तशा मेकअपमुळे. माझ्याजवळ येताच ती माझी हालचाल विचारू लागली. तेव्हा मी लगेचच बोललो, हे बघ सोनाली, मला तुझ्यासोबत काहीही एक प्रॉब्लेम नाही. माझ्या मनात तुझ्याबद्दल एक आपुलकी आहे, कारण तू माझ्या फॅमिलीमधील एक हिस्सा आहेस. परंतु मी कधीही तुला माझी बायको म्हणून स्वीकारू शकणार नाही. मी कधी तुला तशा नजरेनं बघितलं देखील नाही. तू स्वतःच बघ, तुझ्यात आणि माझ्यात जमीन आसमानाचा फरक आहे. तू कधीच माझ्यासोबत सुखी राहू शकणार नाही आणि नाही मी तुझ्यासोबत सुखी राहू शकेल. मी तुझ्यासोबत लग्नगाठीत नाही अडकू शकणार. मी तुझे लग्न चांगल्यात चांगल्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करेन, परंतु प्लीज तू माझ्यासोबत लग्न करायला नकार दे. माझे बोलणे ऐकून सोनालीचा चेहरा पूर्णपणे उतरला होता. ती लगेच मला म्हणाली, हे तुम्ही काय बोलत आहात? आपले लग्न अगदी लहानपणीच ठरवले होते. तेव्हापासूनच माझ्या मनात तुम्हीच माझा नवरा आहात. तरीही मी ते विसरायला तयार आहे. पण एक मुलगा असून तुम्ही लग्नाला नकार देऊ शकत नाहीत, तर मग एक मुलगी म्हणून मी लग्नाला कसा काय नकार देऊ शकते? तुम्ही तर आत्या मामांचा एकुलता एक आणि लाडका मुलगा आहात. तुम्ही जर म्हणाले की मला लग्न नाही करायचे सोनाली सोबत, तर ते तुमचं लग्न तुम्हाला जिथे करायचं आहे तिथे करून देतील. परंतु जर मी लग्नाला नकार दिला तर 100 प्रश्न उपस्थित होतील घरात. माझ्या आई वडिलांनाही त्रास होईल. त्यांना वाटेल मी दुसऱ्या कुणाला पसंत करते. तुम्हाला माहीतच आहे की आपला हा समाज मुलींनाच दोषी समजतो, मुलींनाच नावं ठेवतो. मग मुलगी कितीही निर्दोष असेल तरीही मुलगीच गुन्हेगार असते. एका दमातच सोनाली हे सगळं बोलून गेली होती आणि ती जसं बोलत होती ते ऐकून मला तिचे हसू आले. मी तिला म्हणालो, तुझा चेहरा आणि तुझं हे शरीर बघून कोण मुलगा तुझ्यावर लाईन मारेल ग? कोण पसंत करेल तुला? मी जे बोललो त्यानं सोनाली दुःखी झाली होती. मी असे नको बोलायला हवे होते याची मला जाणीव झाली, कारण तिच्या डोळ्यांमध्ये माझ्या बोलण्यानं पाणी आलं होतं आणि रडत रडतच ती तिथून निघून गेली होती. आणि मी तिथेच उभा राहून विचार करू लागलो की आता सोनाली तिचा अपमान झालेला बघून नक्कीच लग्नाला नकार करेल. परंतु असे काहीच झाले नाही, कारण दुसऱ्या दिवसापासूनच घरामध्ये लग्नाची तयारी जोरात सुरू झाली. माझ्या घरापासून तर सोनालीच्या घरापर्यंत पूर्ण गल्लीमध्ये सजावट केली गेली. हे असे लग्न होते ज्यामध्ये फक्त मीच एकटा आनंदित नव्हतो, बाकी सगळेच या लग्नामध्ये खुश होते. माझ्या मनामध्ये सोनालीबद्दल आता जास्त नफरत वाढू लागली. मी आता मनाशी ठरवले होते की मी कधीच सोनालीला सुखी ठेवणार नाही, कधीच तिला बायकोचं स्थान देणार नाही. जितकं होईल तितकं मी तिच्यापासून दूरच राहील, म्हणजे तीही लवकरच माझ्यापासून त्रासून मला घटस्फोट देऊन दूर जाईल. कारण मी तिला इतक्या सहजतेनं समजावून सांगितलं तरीही तिने लग्नाला नकार दिला नव्हता.
त्यामुळे आता तिला असेच त्रासदायक आयुष्य जगावे लागेल. असेच मनामध्ये विचार ठेवून मी सोनाली सोबत लग्न केले. सोनाली वधूप्रमाणे आवरून माझ्या खोलीमध्ये बसलेली होती. जेव्हा मी खोलीत गेलो आणि माझी नजर सोनालीवर पडली तेव्हा मी तिला क्षणभर बघत राहिलो. कारण जरी ती सावळी होती तरीही तिच्यामध्ये एक वेगळीच कशिश होती. तिचे ते काळेभोर डोळे व केसांची ती हेअरस्टाईल तिच्यावर वधूच्या या वेशामध्ये सुंदर दिसत होते. परंतु माझ्यावर तर रागाचं भूत चढलेलं होतं. म्हणून रागातच मी तिला म्हणालो, तू इथे काय करत आहेस? उठ माझ्या बेडवरून. तुला काय वाटतं मी तुला माझी बायको म्हणून स्वीकारेल? अजिबात नाही. बघ आता तुझे काय हाल होतील. खूप तडपशील तू आणि लग्नाच्या या दिवसाला प्रत्येक दिवशी कोसशील की का तू माझ्यासोबत लग्न केले. तेव्हा सोनाली रडूनच मला म्हणाली, या सगळ्यांमध्ये माझी काय चूक? मी तर नव्हते म्हटले ना माझ्यासोबत लग्न करा. तुमच्या घरच्यांसमोर जसे तुम्ही मजबूर होते, जसं त्यांनी तुमचं ऐकलं नाही तसं मीही माझ्या घरच्यांसमोर मजबूर होते. मी सांगूनही कोणी माझं ऐकलं नाही. तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला माझ्या सावळ्या रंगावर व जाड्या शरीरावर चीड आहे ना. मी पूर्णपणे माझी काळजी घेईन आता आणि तुम्हाला जशी हवी आहे तसेच होईल. माझेही शिक्षण पूर्ण झालेले आहे, विश्वास ठेवा. मी तुम्हाला तक्रार करण्याची संधी देणार नाही. परंतु देवासाठी माझ्या आईवडिलांसमोर असे वागू नका. तुम्हाला माहिती आहे ना माझे बाबा हार्टचे पेशंट आहेत. खूप कठीण परिस्थितीतून आम्ही चाललो आहे. ती खूपच दुःखी होऊन माझ्यासोबत बोलत होती. तेव्हाच मी तिला म्हणालो, हो हो शांत राहा. तुझ्यासारख्या जाड्या मुलीसोबत लग्न करायला कोणी तयार नव्हते. म्हणून तुझ्या आईने माझ्या वडिलांसमोर हात जोडून विनंती केली आणि माझेही आई वडील तुला स्वीकारायला तयार झाले. माहिती नाही त्यांना तुझ्यामध्ये असे काय दिसले की त्यांनी माझे लग्न तुझ्यासोबत लावले. मी तिला माझ्या बेडवरून उठवून दिले आणि फ्रेश होऊन स्वतः बेडवर झोपून घेतले. सोनाली रात्रभर फरशीवर बसून तशीच रडत होती. दुसऱ्याच दिवशी मी माझी बॅग भरून आईला म्हणालो की मी इथे राहू शकणार नाही. मला परत शहरात जायचे आहे. परंतु माझी आई खूप नाराज झाली आणि म्हणाली, काय नितीन, आत्ताच तर तुझे लग्न झाले आहे. तू आत्ताच त्या नवीन नवरीला सोडून असे एकटे कसे जाऊ शकतोस? सोनाली बायको आहे तुझी. एक काम कर. मी विचारलं, काय? आई बोलते, असं कर, तू तुझ्या बायकोलाही तुझ्यासोबत शहरात घेऊन जा. तीही शहरात फिरून घेईल तितकंच. ते काय म्हणतात बघ ना, हनीमून. तुमचं हनीमूनही होऊन जाणार. मी आईकडे बघितलं आणि म्हणालो, तुमच्या वेळी होतं का ग हे हनीमून? नाही ना. आणि तसंही तुमची लाडकी सून आहे ती. तुमच्या जवळच राहू द्या तिला. तुम्हाला हीच सून म्हणून हवी होती ना. घ्या, केलं लग्न मी तुमच्यासाठी. आता तुमच्या जवळच तिला सांभाळून ठेवा. मी माझं आयुष्य तर तसेच जगेन जसं अगोदर जगत होतो. इतकं बोलून मी माझ्या त्या घरातून निघून आलो. शहरामध्ये माझे कंपनीकडून मला मिळालेले एक मोठे शानदार घर पण होते. परंतु ही गोष्ट मी माझ्या आईवडिलांना नव्हती सांगितली. कारण मला वाटत होते की मी त्यांना जर सांगितले तर ते त्या सोनालीला माझ्याजवळ माझी बायको म्हणून पाठवून देतील. 15 दिवसांच्या सुट्टीनंतर जेव्हा मी परत जॉबवर जॉईन झालो तेव्हा नेहा माझ्यावर नाराज होत होती. नेहा तीच मुलगी होती जी मला खूप आवडायची. ऑफिसच्या फ्री टाईममध्ये ती माझ्याजवळ येऊन बसून मला बोलू लागली की कुठे गेला होतास तू इतके दिवस? तुला माहिती आहे ना माझे तुझ्याशिवाय कुठे मन लागत नाही. तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात काहीच इंटरेस्टिंग गोष्ट नाही. आणि पूर्ण ऑफिसमध्ये तू गेल्यानंतर मी अशा काही गोष्टी ऐकल्या ज्या ऐकून माझा जीव खूप घाबरला. तुला माहिती आहे ना मी तुझ्यावर किती प्रेम करते. तुझ्याशिवाय जगू शकत नाही. परंतु तुला माहिती आहे का इथे ऑफिसमध्ये सर्वत्र एकच गोष्ट पसरली आहे की नितीननं त्याच्या आईवडिलांचे ऐकून एका मुलीसोबत लग्न केले आहे. मला सांग नितीन, तू माझ्यासोबत जे काही केलं, मला जे वचन तू दिले होते ते सगळं खोटं होतं. जेव्हा नेहा माझ्यासोबत अशा गोष्टी बोलू लागली तेव्हा मला स्वतःचीच लाज वाटू लागली आणि काहीच न बोलता सरळ जमिनीत बुजून जावं वाटलं. मी घाईतच नेहाचा हात पकडला आणि तिला म्हणालो, नेहा, तू माझं पहिलं प्रेम आहेस. माझं आयुष्य आहे, माझे जीवन आहे. तुझ्याशिवाय मी दुसरा कोणत्याही स्त्रीचा विचार करू शकत नाही. आणि जरी माझे लग्न झाले असले तरीही मला माझ्या बायकोमध्ये कोणत्याही प्रकारचा रस नाही. कोणत्याही पुरुषाला माझ्या बायकोमध्ये कोणत्याच प्रकारचा इंटरेस्ट वाटणार नाही. जर तू माझ्या बायकोचा फोटो बघितलास ना तर तुला हसायला येईल. मी लगेचच नेहाच्या समोर सोनालीचा फोटो पकडला.
तो बघून ती खूप हसू लागली आणि म्हणाली की नितीन, मला वाटले की तुझे तिच्यासोबत लग्न झाले आहे, ती खूप सुंदर मुलगी असेल, त्यामुळेच तिच्यासोबत तू लग्न केले असेल, परंतु ही तर खूपच सावळी मुलगी आहे, तिच्याशी लग्न करण्यासाठी तू तयार कसा झालास? मी लगेचच नेहाला पूर्ण कथा सांगू लागलो की आई वडिलांसाठीच मी इतकी मोठी कुर्बानी दिली. आता असेच दिवस जात होते. एके दिवशी मी नेहाला माझ्या घरी बोलवले होते. जेव्हाही मी नेहाला बघायचो तेव्हा माझ्या मनामध्ये एक वेगळीच फिलिंग यायची. तिच्याही मनात माझ्याबद्दल तितकेच प्रेम होते. आम्ही दोघेही एकमेकांसोबत त्या दिवशी प्रेमाच्या गोष्टी बोलत होतो. आम्ही तिथेच सोफ्यावर बसलेले होतो. मी माझ्या हाताने नेहाच्या डोक्याची मसाज करत होतो. खूपच रोमॅन्टिक गोष्टी आमच्यात चालू होत्या. मी तर बाहेरून तिच्या आवडीचं जेवण देखील ऑर्डर केलं होतं. तेव्हाच दरवाजाची बेल वाजली. मी उठून दरवाजा उघडण्यासाठी आलो, परंतु इतक्या रात्री कोण आलं असेल म्हणून दरवाजाच्या हॉलमधून डोकावून बाहेर बघितलं. तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण समोर आई बाबा व माझी बायको सोनाली उभी होती. मी तर अशा प्रकारे उभा होतो जसं माझ्या शरीरातून माझं हृदयच बंद पडलं असेल. बाहेर माझे थकलेले आई वडील व बायको उभी होती व मी घरामध्ये माझी प्रियसी नेहासोबत एन्जॉय करत होतो. मी खूप घाबरलो आणि घाईतच नेहाजवळ आलो आणि तिला खरं खरं सगळे सांगितले. थोडी टेन्शनमध्ये ती पण गेली, परंतु मला असं घाबरलेलं बघून म्हटली, तू एक हट्टाकट्टा पुरुष आहेस ना, तर पुरुष म्हणूनच राहा, असे घाबरू नकोस. जा, दरवाजा उघड आणि त्यांना खरं खरं सांग की तू आता माझ्यासोबत लग्न करणार आहेस. मला सोनाली सोबत राहायचे नाही. परंतु आता या मुलीला मी कसं सांगू शकतो की मी माझ्या आईवडिलांचा असा अपमान नाही करू शकणार. त्यांच्या तोंडाला तोंडही मी नाही लावू शकणार, कारण शब्दाने शब्द वाढून जाईल, त्यांना त्रास होईल आणि मग मी कसा खुश राहू शकेल. म्हणूनच मी नेहाला खूप विनंती केली आणि नेहाला माझ्या बेडरूमच्या बाथरूममध्ये लपायला सांगितले आणि तिला म्हटलं की प्लीज, जोपर्यंत मी तुला बाहेर बोलवणार नाही तोपर्यंत तू इथून बाहेर नको निघूस. स्वतःला सावरत मी दरवाजा उघडायला बाहेर आलो. दरवाजा उघडल्यानंतर ते सगळेच घरात आलेत. माझ्या वडिलांनी तर माझं घर पाहून मला प्रेमाने मिठीच मारली. ते खूप खुश होते. माझ्या आईने तर माझ्या जोरात कानच पकडला आणि म्हणाली, शहरात इतकं अलिशान मोठं घर घेतलं आणि आम्हाला सांगितलं सुद्धा नाहीस. इतका मोठा झालास का की आम्हाला विसरलास? मुलं तर किती आनंदाने आपली प्रगती आपल्या आई वडिलांना सांगतात, परंतु तू तर शहरात आल्यानंतर इतका बदललास की आम्हाला इतकी मोठी खुशखबरी सुद्धा नाही सांगितली. नाही राहणार बाबा आम्ही तुझ्या या महालात येऊ, पण कमीत कमी आम्हाला सांगायला तरी हवं होतं ना. आईचे असे बोलणे ऐकून मी तिला माझ्या हृदयाशी लावले आणि तिला म्हणालो, नाही ग आई, अशी काही गोष्ट नाही. आत्ताच काही दिवस झाले तेव्हा मला हे घर मिळालं. हे माझं स्वतःचं घर नाही, कंपनीनं मला राहण्यासाठी दिलं आहे. जेव्हा स्वतःचं घर घेईल तेव्हा तर आनंदाने तुम्हा सगळ्यांनाच सांगेल आणि कायमचं तुम्हाला माझ्याजवळ सुद्धा घेऊन येईल. आईला आणि बाबांना बरोबर मी माझ्या गोड गोड शब्दांनी मनवले. सोनाली तर घरामध्येच इकडे तिकडे तिच्या मोठ्या मोठ्या डोळ्यांनी बघत होती आणि तोच माझी नजर चुकवून ती माझ्या बेडरूममध्ये कधी गेली मला समजले नाही. तोपर्यंत मी जे पार्सल जेवणाचं ऑर्डर केलं होतं तेही येऊन पोहोचलं होतं. मी तेच माझ्या आई वडिलांना जेवायला दिलं, जे मी नेहासाठी बोलवलं होतं. इकडे तिकडे बघितलं, सोनाली मला कुठेच दिसत नव्हती. म्हणून आईला विचारलं की तुमची सून कुठे गेली? तेव्हा आई म्हणाली, ती तर तुझ्या बेडरूममध्ये तिचं सामान ठेवायला गेली आहे. सामान? शब्द ऐकून मी घाबरलो. मी लगेच म्हणालो, सामान घेऊन ती इथे का आली आहे? तेव्हा आई रागातच मला म्हणाली, तू तर महिना होतो तरी आता घरी चक्कर मारत नाहीस आणि तुझ्या बायकोला माझं आणि तुझ्या वडिलांचे तोंड बघण्यासाठी घरात आणून ठेवले आहेस का? मग त्यामुळेच ती आत्तापासून तुझ्यासोबत इथे राहील. तिचा हक्क आहे तो. खरं तर आभार आहे तुझ्या त्या मित्राचे, ज्याने आम्हाला तू इथे राहत आहे ते सांगितलं. त्याने सांगितलं की तुझं स्वतःचं घरही आहे आणि म्हणूनच त्याच्याकडून तुझा पत्ता घेऊन इथे पोहोचलो आम्ही, कारण तू तर आम्हाला काही सांगितले नसतेस खरं. म्हणूनच तुझ्या बायकोला पोहोचवायला आम्ही दोघंही आलो. आता ती तुझ्याजवळ इथेच राहील. ठीक आहे, तुम्ही आराम करा म्हणत मी तिथून माझ्या बेडरूममध्ये आलो. ती होती की सोनाली आतमध्ये लपलेल्या नेहाला न बघो, परंतु मी तिथे पोहोचता क्षणीच नेहा आणि सोनाली आधीच एकमेकींच्या समोर उभ्या होत्या. जशी सोनाली बेडरूममध्ये आली तशी नेहाही बाथरूममधून तिच्यासोबत बोलण्यासाठी बाहेर आली आणि म्हणाली, तू इज्जतीत राहा
आणि खबरदार, जर तू माझ्या नितीनसोबत वाईट वागलीस, त्याच्यावर हक्क गाजवलास तर अजिबात त्याच्या जवळ जायचा प्रयत्न तू करायचा नाहीस, कारण आम्ही दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतो. मी त्याच्यासोबतच लग्न करणार आहे आणि तेही लवकरच. तो लवकरच तुला घटस्फोट देणार आहे. नेहाचे असे बोलणे ऐकून आणि नेहाला तिथे खोलीत बघून सोनाली फार मोठ्या धक्क्यात गेली होती. पाणवलेल्या डोळ्यांनी ती कधी नेहाकडे बघत होती तर कधी माझ्याकडे. तोच ती रडायला लागली. मीही पटकनच बेडरूमचा दरवाजा बंद करून तिला रागवलो, खबरदार, जर आता रडलीस तर. रडून माझ्या आईवडिलांकडून सहानुभूती मिळेल फक्त तुला, माझ्याकडून नाही, समजलं? माझ्या आईवडिलांना याबद्दल अजिबात काही समजायला नको. त्यामुळे तू शांत राहा आणि तुझं सामान इथून बाहेर घेऊन जा आणि त्यांच्यासोबत परत गावी जा. मी तुला माझ्यासोबत इथे नाही ठेवू शकत, कारण ही जी दिसते आहे ना, तिचं नाव नेहा आहे आणि ती माझी प्रियसी आहे. तिच्यासोबतच मी माझं पूर्ण आयुष्य घालवणार आहे. सोनालीने आपले डोळे पुसले आणि बाहेर आईबाबांजवळ जाऊन बसली. मी गुपचूपच नेहाला घरातून बाहेर काढले आणि सोनालीला देखील खूप समजावले की आईबाबांसोबत तूही गावी परत निघून जा. परंतु काही दिवसांनंतर जेव्हा आईबाबा घरी जायला निघाले तेव्हा सोनाली जाण्यासाठी नकार देत म्हणाली की आईबाबा, मी लग्नच नितीनसोबत केले होते, त्यांची काळजी घेण्यासाठी केले होते. ते जिथे राहतील तिथेच मी त्यांची बायको म्हणून राहणार, तुमच्या मुलाची काळजी घेणार. जिथे नवऱ्याचं घर तिथेच बायकोचं घर असते, आईच सांगते. त्यामुळेच मी यांच्यासोबत इथेच राहणार. जेव्हा ती असं बोलली तेव्हा माझा राग अनावर झाला, परंतु मी तो शांत केला व गुपचूप राहिलो. थोड्याच वेळात माझे आई वडील आम्हा दोघांना आशीर्वाद देत तिथून निघून गेलेत. रात्री जेव्हा सोनाली माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू लागली तेव्हा मी सोनालीला माझ्यापासून खूप दूर लोटले होते व म्हणालो की मी तुला माझी बायको मानतच नाही. तेव्हा ती म्हणू लागली की कसे काय मला तुम्ही तुमची बायको मानत नाहीत? इतके धूमधडाक्यात लग्नाची वरात घेऊन तुम्ही माझ्याशी लग्न करण्यासाठी माझ्या घरापर्यंत आले होते. पूर्ण गावाला माहिती आहे की किती धूमधडाक्यात आपले देवा ब्राह्मणांच्या साथीने लग्न झाले आहे. पूर्ण गावाला माहिती आहे की मी तुमची बायको व तुम्ही माझा नवरा आहात. पूर्ण मांडवात तुम्ही मला तुमची बायको म्हणून स्वीकारले होते. तिच्या बोलण्यानं मला खूप राग आला व मी तिच्या तोंडाला पकडूनच तिला भिंतीवर पकडले आणि म्हणालो, का स्वतःला का फसवत आहेस तू? जे शक्य नाही ते का बोलत आहेस? स्वतःला समजाव आणि स्वीकार ना जे सत्य आहे. माझं तुझ्यासोबत कोणताही संबंध नाही आणि जो काही आहे तो लवकरच आता संपणार आहे. लवकरच कागदपत्र तयार होतील. तेव्हा ती म्हणते, कागदपत्रांवर संपेल ना, माझ्या मनातून तर तुम्ही स्वतःला नाही काढू शकणार ना. जाय ग, तुझ्यासारख्या स्त्रीच्या मनात देखील नकोय मला. जा माझ्या आयुष्यातून. पनोती आहेस तू. सोनाली माझ्यासमोर खूपच बहादूर असल्यासारखा प्रयत्न करत होती, परंतु मी असं बोलल्यानंतर तिच्या डोळ्यांमधून पाणी येऊ लागलं. मला तर ती रडताना बघून सुद्धा तिचा खूप राग येत होता. जेव्हा रात्री मी झोपण्यासाठी माझ्या खोलीत गेलो व फोनमध्ये बघू लागलो, तोच नेहाचा फोन आला. आम्ही दोघेही बऱ्याच वेळ प्रेमाचं बोललो. जेव्हा मी फोन बंद केला तेव्हा सोनाली माझ्या जवळ आली आणि मला म्हणू लागली, का माझ्यासोबत असे करत आहात? का माझ्यासोबत असे प्रेमाने बोलत नाही? तुम्ही जे नेहासोबत फोनवर बोलत होते त्या बोलण्यावर फक्त माझाच हक्क आहे. तुम्ही माझ्यासोबत असे का बोलत नाही? तुम्ही माझा हक्क त्या बाहेरच्या स्त्रीला का देत आहात? काय आहे त्या स्त्रीमध्ये इतकं जे माझ्यामध्ये नाही? तेव्हा मी हसूनच तिला म्हणालो, थांब, तुला दाखवतो. आणि मोबाईलमधून नेहाचा एक सुंदर फोटो काढून तिच्या समोर पकडला. त्या फोटोत ती अगदी मॉडेल प्रमाणे होती, अगदी सुंदर. आणि लगेचच मी तिला म्हणालो, बघ माझी नेहा, बघ आणि स्वतःला एकदा आरशात बघ. मी सोनालीचा हात पकडून तिला आरशासमोर नेले होते आणि बघ बोलत होतो, बघ स्वतःचे कसे शरीर झाले, कसा कलर आहे बघ तुझा. स्वतःला मेंटेन केलं आहेस का कधी तू? शरीर बघ कसं सुटलंय. आणि बघ, ही माझी नेहाजान, जगातील सगळ्यात सुंदर मुलगी आहे, जी माझी प्रियसी आहे. आणि हे सगळं सोडून तुला वाटतं की मी तुझ्यावर प्रेम करावं, तुला बायको म्हणावं, तुला स्वीकारावं? तेव्हा लगेचच सोनाली म्हणाली, अच्छा, म्हणजे तुम्हाला गोरा कलर आवडतो का? यात काय अवघड आहे? मी रोज पार्लरमध्ये जाईल, वेगवेगळ्या क्रीम लावत आणि गोरं बनेल. सायन्स खूप पुढे गेलं आहे. अशी इंजेक्शनही मिळतात ज्यानं आता गोरं होता येतं. आणि तुम्हाला जरा स्लिम स्मार्ट मुली पसंत असतील तर मी सुद्धा तुमच्यासाठी अशी स्लिम आणि स्मार्ट होण्यासाठी तयार आहे.
त्यासाठी मला भुकं राहावं लागेल, बस इतकंच ना, मी राहील. मी जर अशीच सुंदर स्लिम झाले, मॉडर्न राहायला लागले तर तुम्ही नक्कीच मला पसंत कराल ना. तिचे असे बोलणेही मला विषाप्रमाणे टोचत होते. मी तिचा हात माझ्या खांद्यावरून हिसकावून बाजूला केला व तिला म्हणालो, जा, माझ्या खोलीतून बाहेर जा. मी तुला अजिबातही 1 मिनिट सुद्धा इथे सहन करू शकणार नाही. काहीच न बोलता ती माझ्या खोलीतून बाहेर निघून गेली. ती तर हॉलमध्ये झोपलेली होती. दुसऱ्या खोलीत जाऊन झोपण्याचेही कष्ट तिने घेतले नाही. दिवस असेच जात होते. मी तिच्या समोरच आता घरी आल्यानंतर नेहासोबत प्रेमाच्या गोष्टी बोलत असे. कधी कधी तर नेहाला घरी देखील घेऊन येत असे. पण सोनाली कधीच मला काही बोलत नव्हती. पण मी आता निरीक्षण करत होतो, सोनाली खूप वेगवेगळ्या क्रीम चेहऱ्याला लावत असे आणि कदाचित तिने तिचं जेवणही खूप कमी केलं होतं. सकाळी माझ्यासोबत हलका फुलका नाश्ता करत असे आणि रात्री जेव्हा मी जेवण करायला बसत असे तेव्हा ती जेवतही नसे. ती फक्त माझ्या जवळ बसून मला वाढून द्यायची आणि मला बघत बसायची. रात्रीचे जेवण कदाचित तिने सोडले असावे. बहुतेक ती आता डाएटिंग करत होती. लग्ना अगोदर जे काही माझे काम होते, जे मी आधी एकटा करायचो, ते आता सगळे सोनालीच करू लागली होती. जरीही मी तिला प्रत्येक गोष्टीत टोमणे देत असे, एकही असा दिवस जात नव्हता की मी तिला उलटून रागत बोलत नसे, तिचा अपमान करत नसे. पण ती तरीही बायको म्हणून तिचे सगळे कर्तव्य पूर्ण करत होती. एक दिवस जेव्हा मी लवकर घरी आलो तेव्हा सोनाली हॉलमध्येच बेशुद्ध पडलेली होती. मी घाईतच समोर आलो. तिला असे पडलेले बघून आजपर्यंत मला पहिल्यांदाच तिची काळजी वाटली होती. पूर्णपणे तिचं शरीर थंड पडलं होतं. मी पटकन पाणी घेऊन तिच्यावर शिंपडले. ती थोडीशी शुद्धीत आली. मी तिला सहारा देऊन लगेचच गाडीपर्यंत आणले. ती पहिल्यापेक्षा आता बरीच कमजोर झाली होती. जेव्हा डॉक्टरांकडून तिचा चेकअप करून घेतला तेव्हा डॉक्टरांचे म्हणणे होते की ही खूपच कमजोर पडली आहे. असे वाटत आहे की खूप दिवसांपासून तिने चांगलं जेवणही केलं नाही. आज पहिल्यांदाच मला थोडेसे वाईट वाटले होते. घरी येताना मी सोनालीला रागातच म्हणालो, हे बघ सोनाली, मला तुझ्यामध्ये थोडासाही इंटरेस्ट नाही. यामुळे तू असे भुकेलं राहणं, स्वतःचा रंग सफेद करणं, क्रीम लावणं हे सोडून दे आधी. तू जशी आहेस तशीच राहा. माझ्यासाठी तुला बदलायची काहीच गरज नाही. कारण तू कितीही बदलली तरीही माझ्या मनात ती जागा कधीच घेऊ शकणार नाही जी नेहाची आहे. माझ्या अशा बोलण्यामुळे ती साऱ्या रस्त्याने रडतच आली आणि आल्यावर तिच्या रूममध्ये निघून गेली. तिनं 2 दिवस जेवण देखील बनवले नाही. 2 दिवसांपर्यंत मी बाहेरून जेवण ऑर्डर करत राहिलो. या 2 दिवसात समजले की ती माझे किती बारीक निरीक कामे करते, स्वादिष्ट स्वयंपाक माझ्यासाठी बनवते. हळूहळू असे दिवस निघून गेले. सगळं काही नॉर्मल आहे असं वाटत होतं. या दिवसांमध्ये सोनालीने कधीच माझ्याजवळ कसलाच हट्ट केला नाही, न माझ्याकडे कसली मांग केली. जसे दिवस चालू होते तसेच गेले. तिने माझे सगळे कामं स्वतः केले. मला आता घरामध्ये काहीच करायची गरज नव्हती. माझे सगळे तीच करून घ्यायची. परंतु एक दिवस मला खूप जास्त ताप आला. माझं डोकं खूप जास्त गरम होतं. तेव्हा ती माझ्या डोक्याजवळ येऊन बसली आणि मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या माझ्या डोक्यावर ठेवू लागली. मी इतक्या तापामध्ये देखील तिला ओरडत होतो, तिच्यावर चिडत होतो. इथे का आलीस तू, बाहेर जा, रागाने म्हणत होतो. परंतु ती गेली नाही. तुम्ही माझा नवरा आहात, तुम्ही आजारी आहात, तुम्हाला माझी गरज आहे म्हणत माझ्याजवळच बसली. रात्रीचे 2-3 वाजले होते तरी ती माझ्या डोक्याजवळ बसून माझी सेवा करत होती. माहिती नाही मला त्या दिवशी काय झाले होते. मी त्या रात्री सोनालीला बायकोचा हक्क देऊन बसलो. जेव्हा मला सकाळी जाग आली आणि सोनालीला माझ्या इतकं जवळ बघून मला धक्काच बसला. घाईतच तिला माझ्यापासून मी दूर ढकलले आणि तिलाच रागवू लागलो की हे काय केलंस तू. आणि ती एकदमच मासूम चेहरा करून म्हणू लागली की तुम्ही स्वतः माझ्यासोबत असे केले आहे, मी नाही. मला असं रागवू नका. जो तुमचा हक्क होता तोच मी दिला. मी तर आता माझे डोके पकडूनच जमिनीवर बसलो. डोक्यात एकच विचार होता की हे सगळं मी फक्त नेहासोबतच करेल, तिच्यावरच हक्क दाखवेल. परंतु आज असं अनर्थ घडलं होतं. जेव्हा माझी तब्येत ठीक झाली तेव्हा मी ऑफिसला गेलो. नेहा देखील माझ्यावर खूप चिडली होती आणि म्हणत होती की तू आता त्या सोनालीला घटस्फोट दे. मी आता तुला आणि तिला एका घरात असे नाही बघू शकत. माझ्या मनात तुमच्याबद्दल काहीही विचार येतात. माझे आई वडील आता माझ्यासाठी मुलगा शोधायला सुरू करत आहे.
एखादा मुलगा त्यांना पसंत पडला तर ते माझं लग्न त्याच्यासोबत लावून देतील, परंतु मला कोणासोबतही लग्न करायचं नाही. मला फक्त तू हवा आहे. त्यामुळे तू माझ्या घरी स्थळ घेऊन येण्या अगोदर तुझ्या त्या गावठी जाड्या बायकोला घटस्फोट घेऊन गावाकडे पाठव. नेहा खूप चिडली होती, म्हणून माझ्याकडून झालेला अनर्थ मी तिला सांगितलं नाही. मी नेहाला खूप समजावून सांगितले व तिच्या आई वडिलांना देखील म्हणालो की मला थोडासा टाइम द्या. हळूहळू करून दिवस पुढे चालले होते. आई बाबा जेव्हा नातेवाईकांच्या घरून घरी येत होते तेव्हा आईबाबांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये आईचे पाय गेलेत आणि बाबा देखील खूपच सिरियस होते. जेव्हा ही घटना मला समजल्यानंतर मी सोनालीला घेऊन घरी गेलो. तेव्हा तिला ताकीद देऊन म्हणालो, हे बघ सोनाली, आता तू त्यांची सून आहेस. तू इथेच माझ्या आईवडिलांच्या जवळ राहून त्यांची सेवा करायची. मी देखील प्रत्येक आठवड्याला इथे येऊन जाईल. तोपर्यंत तू त्यांची काळजी घे. कुठलीही तक्रार न करता सोनाली माझ्या आईवडिलांची सेवा करायला हो म्हणाली. त्यांच्यामुळेच तर मी आज या घराची सून आहे. मी त्यांच्यासाठी काहीही करेल म्हणून ती तिथेच थांबली. माझे आई वडील शहरात यायला तयार नव्हते. ते म्हणत होते की आमचे राहिलेले दिवस आम्ही गावाकडे इथेच राहू. शहरामध्ये आमचा जीव गुदमरतो. मी त्यासाठीच सोनालीला तिथे ठेवले, जेणेकरून ती त्यांची काळजी घेईल आणि ते लवकरच बरे होतील. कारण जेव्हा ते बरे होतील तेव्हा मला त्यांना सांगायचं होतं की तुमची लाडकी भाची इथेच राहील तुमच्याजवळ. तिचा खर्च देखील मीच सगळा करेल, परंतु मी बायको म्हणून तिला स्वीकारणार नाही. तिच्यासोबत घटस्फोट घेईन आणि शहरातील माझ्या प्रेयसीसोबत, जिच्यावर मी प्रेम करतो, तिच्यासोबतच लग्न करेन. पण त्यांना मला जे काही सांगायचं होतं ते माझ्या मनातच राहिलं. त्या अगोदरच दुर्घटना घडली. माझे बाबा मला सोडून देवाघरी गेले आणि दुःखाची गोष्ट ही होती की आईला देखील हा धक्का सहन झाला नाही आणि आठवड्यातच ती देखील आम्हाला सोडून देवाच्या घरी गेली. माझ्यावर तर दुःखाचा डोंगरच कोसळला होता. रक्ताचे असे फक्त आई वडीलच माझे होते. न भाऊ न बहीण मला होते. आता माझं असं कोणीच्या जगात राहिलं नव्हतं. सोनाली तर तिचं सगळं आवरून माझ्यासोबत शहरात येण्यासाठी तयार होऊन बसली होती आणि तिकडे नेहा मला एकच म्हणत होती की तू सोनालीला घेऊन शहरात येऊ नको. तिला घटस्फोट दे आणि तिला तिच्या आईवडिलांच्या घरी सोडून ये, कारण मी तुम्हा दोघांना एकत्र घरात नाही बघू शकत. मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे आणि आपण दोघांनी एकत्र राहायचं आहे. जर उशीर झाला तर आई वडील माझे लग्न दुसरीकडे लावतील. नेहा रागवल्यानंतर ती दूर जाण्याची भीती मला सतावत होती. म्हणून मी लगेचच सोनालीकडे गेलो आणि तिला म्हणालो, हे बघ सोनाली, मी तुझ्यासोबत लग्न फक्त माझ्या आई वडिलांसाठीच केलं होतं. ते तर आता या जगात नाही राहिले आणि राहिली गोष्ट तुझी, तर मी तुला आता घटस्फोट देऊन टाकेल. दुसरीकडे कुठेतरी तू लग्न करून घे. नसेल तुझ्या घरी जायचे तर तू इथेच आमच्या घरात राहू शकते. इतकं ऐकून ती माझ्या पायाशी 2 गुडघ्यांवर बसली आणि खूप रडू लागली. नितीन, असे नका करू. मी तुमच्या बाळाची आई बनणार आहे हो, म्हणू लागली. तिच्या तोंडातून पडणारे हे शब्द मला खूप घाबरवत होते, परंतु मला तिच्यावर अजिबातच विश्वास नव्हता. रागातच तिच्या गालात मारत मी तिला म्हणालो, माहिती नाही कुणाचं पाप तू माझ्या माथी मारत आहेस. कुणाचं पाप पोटात घेऊन तू फिरत आहेस आणि त्याचा पूर्ण आरोप माझ्यावर लावत आहेस. मागील 2 महिन्यांपासून तू इथे गावी राहत होतीस. दुसऱ्याच कुणाचं तरी मूल असेल हे, माझं नाही. सोनाली सगळं काही ऐकू शकत होती, परंतु स्वतःच्या चरित्रावर उठवलेले प्रश्न नाही. ती चरित्रहीन नव्हती म्हणून ती आवाज उचलत होती. आज पहिल्यांदाच सोनालीमध्ये वेगळाच रुबाब मी बघितला होता. डोळ्यांमध्ये माझ्यासाठी राग होता तिच्या. तिने आज पहिल्यांदाच माझा हात पकडला व माझ्याच घरातून दरवाजापर्यंत मला ओढत आणले आणि माझ्याकडे तिचे बोट करत म्हणाली, खबरदार नितीन, जर एक शब्दही पुढे बोललात तर. तुम्ही मला शिव्या देऊ शकतात, माझ्यावर तुम्ही रागवू शकतात, परंतु माझ्या पोटातील बाळावर असले घाणेरडे आरोप लावू शकत नाहीत. माझ्या पोटातील बाळाबद्दल मी काहीच ऐकून घेऊ शकणार नाही. समजलं तुम्हाला? माझ्या पोटात वाढणारं बाळ तुमचं आहे. तुमचं स्वतःचं रक्त आहे ते. देवाला तरी घाबरा थोडं. काहीही तोंडातून बोलू नका. का नरकात जाण्यासाठी पाप वाढवून ठेवतात? इतकंच बोला ज्याचा पुढे जाऊन तुम्हाला पश्चाताप होणार नाही. परंतु मी तिचे काहीच ऐकले नाही आणि तिला म्हणालो की तुझ्या हद्दीत राहा तू. ज्या व्यक्तीचं हे रक्त आहे, ज्याचं पाप तुझ्या पोटात वाढत आहे, त्यालाच जाऊन तू सांग.
रागातच मी तिला एकटं सोडून शहरात नेहाकडे निघून आलो. सोनाली तिथेच घरात एकटी राहू लागली. आजूबाजूला माझे काका काकू होतेच. मी शहरात आल्यानंतर नेहासोबत लग्न करून घेतले. माझ्याकडे आता पैसा होता, स्वतःचं मोठं घर होतं, माझं प्रेम होतं, सगळं काही होतं. 1 वर्ष मी नेहासोबत पूर्ण आनंदाने आयुष्य जगलो. परंतु आता 1 वर्षानंतर हळूहळू माझ्या मनात बेचैनी निर्माण होत होती. नेहा सुद्धा आता पहिल्यापेक्षा खूप जास्त बदलली होती. जेव्हाही मी तिच्याकडे बाळासाठी स्वतःची इच्छा बोलून दाखवायचो तेव्हा दुसरा विषय बदलत ती तो विषय टाळायची आणि मला म्हणायची की अजून आपलं वयच काय आहे, 4-5 वर्षानंतर तेच काम करायचं आहे आपल्याला. आणि तसंही तुला माहिती आहे ना, मला लहान मुलं अजिबात आवडत नाहीत, त्यामुळे अजून मला मूल होऊ द्यायचं नाही. आमच्या लग्नाला आता 5 वर्ष होऊन गेले होते. 5 वर्षानंतर मी नेहाला परत ह्याच विषयावर बोललो. तेव्हा तिनं मला या गोष्टीसाठी बळजबरीनं होकार दिला. 6 महिने उलटून गेले होते तरीही नेहा गरोदर राहिली नव्हती. म्हणून आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. तेव्हा डॉक्टरांनी स्पष्टपणे आम्हाला सांगितलं की नेहाने इतक्या जास्त गर्भपाताच्या गोळ्या खाऊन घेतलेल्या आहेत की आता गर्भधारणेचे चान्सेस खूप कमी आहेत. नेहा कधीच आई होऊ शकणार नाही. तुम्ही अजून काही वेगवेगळ्या ट्रीटमेंट घेऊ शकतात, परंतु कितीही काहीही केलं तरीही आई बनण्याचं सुख नेहाला मिळू शकणार नाही. हे ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला आता नेहाचाच खूप राग येऊ लागला. मी तिला खूप ओरडलो. मला न सांगता तिनं इतकं मोठं कांड करून ठेवलं होतं. आमच्या दोघांमध्ये आता नेहमीच या गोष्टींवरून भांडणं होत होते. मला आता सारखी माझी त्या लहान मुलाची आठवण येत होती जे सोनालीच्या पोटात तेव्हा वाढत होतं आणि मी त्याला पाप म्हटलं होतं. 5 वर्षानंतर अचानकच आता मला माझी बायको सोनाली आणि तिच्या पोटातील बाळ आठवू लागलं होतं. मला तर 5 वर्षात हे देखील माहिती नव्हतं की ती जिवंत आहे की मेली. एक दिवस अचानकच जेव्हा मी घरात वरती साफसफाई करत होतो तेव्हा एक फाईल माझ्या हाती लागली. त्यात होतं की नेहा 3 वेळा प्रेग्नेंट राहिली होती आणि 3ही वेळा तिनं मला न विचारता किरटिंग करून घेतली होती, कारण तिला लहान मुलं आवडत नव्हते. त्यांना सांभाळणं तिच्यावर एक जबाबदारी येईल म्हणून तिनं हे सगळं केलं. परंतु इतकं तिरस्कार ती लहान मुलांचा करत असेल हे मी स्वप्नातही विचार केला नव्हता. जेव्हा त्या रात्री नेहा घरी आली तेव्हा मी तिचे रिपोर्टची फाईल तिच्या तोंडावर मारली. ती देखील थोडीशी घाबरली होती आणि म्हणाली, मला माफ कर नितीन, खरं तर मीच चुकीची आहे. मी स्वतः आई बनण्याचं माझं सौभाग्य माझ्या हातानेच चुरगळून फेकलं. मी आई बनू शकत होते, परंतु माझ्या चुकीमुळे आता ते पॉसिबल नाही. मला नव्हतं वाटलं की मी आई बनावं. मला नको होतं ते मुलबाळ. मला फक्त तुझा पैसा हवा होता, प्रेम करणारा, हौस पुरवणारा नवरा हवा होता, आलिशान घरदार हवे होते. मला तर सासू सासरे सुद्धा नको होते. हे सगळं मी तुझ्यात बघितलं म्हणूनच मी लग्न करेल तर तुझ्या सोबतच असे ठरवले होते आणि तसेच झाले. तू अगदी सहज माझ्या प्रेमात पडला. तुला जर मूल हवंच असेल तर आपण एखादं अनाथाश्रमातून मूल दत्तक देखील घेऊ शकतो. आणि खरं तर तसंही नेहाने प्रत्येक कामासाठी घरात मोलकरीण लावून ठेवली होती. तिने तर कधी प्रेमाने माझ्यासाठी जेवण देखील बनवले नव्हते. तिकडे सोनाली जरी मॉडेल मुलींपैकी नव्हती, न शहरातील राहणीमान तिला माहिती होते. ती रंगाने जरी सावळी होती, शरीराने भक्कम होती, परंतु तरीही ती कशीही असली तरी मनापासून माझ्यावर प्रेम करत होती. माझे सगळे काम आनंदाने करत होती. माझ्यासाठी वेगवेगळे जेवण रोज बनवून ठेवत होती. खरं तर आज मला खूपच स्वतःचा राग येत होता की मी हिरा सोडून कोळसा निवडला होता. माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी योग्य निर्णय घेतला होता, सोनाली सोबत माझे लग्न लावून. आज मला समजत होते की आई वडील मुलांचे वाईट कधीच करत नसतात. ते तर मुलासाठी जे योग्य आहे तेच करतात. त्यांनी तर माझ्यावर प्रेम करणारी बायको मला करून दिली होती आणि इकडे ही नेहा फक्त स्वतःवर प्रेम करत होती आणि माझ्या पैशांवर प्रेम करत होती. तिने कधीच माझ्या आईवडिलांवर प्रेम केलं नाही किंवा माझ्यावर प्रेम केलं नव्हतं. तिचे बोलणे ऐकून मला खूप राग आला होता. मला तिने धोका दिला होता. मला न सांगता माझ्या मुलांना या जगात आणण्यापासून तिने रोखलं होतं. म्हणून तेव्हाच मी तिला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला, तिच्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. तिला देखील माझ्यासोबत राहायचं नव्हतं. कदाचित या काही वर्षात तिने दुसरा बकराही फसवून ठेवला असेल तिच्या सौंदर्यानं, म्हणून तिने मला अजिबातही ही गोष्ट करण्यापासून थांबवले नाही. मी नेहाचा विषय तिथेच थांबवला व घाईतच गावी जायला निघालो. मला तर हे देखील माहिती नव्हतं
की आता सोनाली कुठे आहे, काय करते. मी जेव्हा गावी घरी पोहोचलो तेव्हा मी सोनालीला तसे बघून माझा आत्माच घाबरला. सोनालीला तसे बघून माझे अश्रू अनावर झाले. माझे काका काकू तर म्हातारे झाले होते आणि त्यांच्या मुलांनी सुनांनी माझ्या बायको सोनालीला त्यांच्या घरातील मोलकरीण बनवले होते. 2 वेळेचे जेवण माझ्या मुलाला व बायकोला देऊन तिच्याकडून घरातील सगळे कामं ते करून घेत होते. माझा मुलगा ज्याचा राजकुमार बनवून राहण्याचा हक्क होता तो फाटलेल्या कपड्यांमध्ये माझ्या बायकोची कामांमध्ये मदत करत होता आणि चुलत भावांचे मुलांचे फाटलेले कपडे देखील तो घालत होता. मी तिथं जाता क्षणीच माझ्या त्या मुलाला माझ्या हृदयाशी लावले आणि रडू लागलो. स्वतःचा मुलगा काय असतो हे त्या मुलाला गळ्याशी लावून मला समजले होते. तोच सोनाली तिथे आली आणि तिने माझ्या मुलाला माझ्यापासून तिच्याकडे खेचले आणि म्हणू लागली, हे बघा, माझ्या मुलाचा तुमच्यासोबत काहीही एक संबंध नाही. तुम्ही माझ्यासाठी मेले आहात. इथून निघून जा. मी रडत रडतच तिच्यासमोर हात जोडून म्हणू लागलो, नाही सोनाली, असे म्हणू नको. देवाला जी शिक्षा मला द्यायची होती ती त्यानं मला दिली. मी रडून रडूनच आता सोनालीला माझ्यासोबत घडलेलं सगळं सांगू लागलो. मी तुझ्यासोबत जे काही चुकीचं केलं त्यामुळे देवाने बघ मला कशी शिक्षा दिली. 5 वर्षांपासून माझ्याच बायकोने मला धोका दिला. माझी चुकी माझ्या लक्षात आली. आता मला तुझ्यासोबतच माझा संसार नव्यानं सुरू करायचा आहे. त्रासाने कष्टाने सोनालीचा चेहरा शरीर पूर्णपणे बदलवून टाकले होते. अगदी दुबळी पतली झाली होती ती. माहिती नाही का पण ती माझ्यासोबत शहरात यायला त्या दिवशी तयार झाली. मी तिला घेऊन शहरात माझ्या घरी आलो. ती मला म्हणाली, मी तुमच्यासोबत शहरात फक्त यासाठी आले आहे की माझा मुलगा नक्ष एक चांगलं जीवन जगू शकेल. मला तर तुमच्याकडून तो हक्क नाही मिळाला जो माझा कधी होता, परंतु माझ्या मुलाचा हक्क त्याला मिळायला हवा. त्याने या 5 वर्षात जे काही बघितलं आहे, भोगलं आहे, हे आयुष्यात त्याला परत कधीच भोगायला लागू नये म्हणून मी तुमच्यासोबत आले. हळूहळू आमच्या दोघांतील वाद मिटत होते. आता हळूहळू मला सोनाली प्रत्येक गोष्टीत आवडायला लागली होती. तिचं रागवणं, चिडणं, मोठ्या डोळ्यांनी माझ्याकडे बघणं हे सगळं आता माझी एक सवय झालं होतं आणि ती माझं आता अस्तित्व होती. मी देखील आता माझ्या बायकोच्या प्रेमात पडलो होतो, जे माझं खरं प्रेम होतं. मला समजून चुकलं होतं की प्रेम शरीरावर, सुंदरतेवर नसतं, मनावर असतं. आज मी माझी बायको जशी आहे तसा तिच्यावर खूप जास्त प्रेम करतो आणि तिने देखील मला माफ केलं. आज माझा मुलगा माझ्यासाठी सगळं काही आहे. मी माझ्या बायकोकडे खूप वेळा आजही माफी मागतो की मी तुला व माझ्या मुलाला शिव्या दिल्यात. त्यासाठी मी कधीच स्वतःला माफ करू शकणार नाही. परंतु आता तुम्हीच माझं जीवन आहात, अस्तित्व आहात. आई वडिलांनंतर मी कुणावर प्रेम करेल तर ते तुम्ही दोघं आहात. माझ्या बायकोला ते सगळं सुख दिलं ज्याची ती हकदार होती. माझ्या मुलाला मोठ्यातल्या मोठ्या स्कूलमध्ये टाकलं. प्रत्येक खेळणं त्याला दिलं. आवडीच्या वस्तू त्याला घेऊन दिल्या. मी आणि सोनाली माझ्या मुलाला खूप प्रेमाने जपतो. आज आम्ही दोघंही आनंदाने आमचा संसार करत आहोत. 2च वर्षात सोनालीने मला अजून एक गुड न्यूज दिली. ती परत एकदा माझ्या बाळाची आई बनणार होती. तिनं एका सुंदर मुलीला जन्म दिला होता जी अगदी माझ्यासारखी होती. माझ्या मुलाचं बालपण तर मी जगू शकलो नव्हतो, परंतु मुलीचं बालपण मी जगत आहे. या सगळ्यांमध्ये मी एकच शिकलो मित्रांनो, आपण जर एखाद्यासोबत खूप वाईट वागलो असेल, त्याचं मन दुखावलं असेल, त्याच्यावर वाईट वाईट चुकीचे आरोप घेतले असेल, जरी तो आपल्याला काही बोलू शकला नाही तरी तो वरती बसलेला देव असतो ना, तो आपल्याला आपल्या कर्माची शिक्षा देतो म्हणजे देतो. आपण एखाद्याचं वाईट केलं तर आपल्यासोबत नक्कीच वाईट घडतंच. आपलं कर्म परत आपल्याकडे फिरून नक्की येतं. त्यामुळे चांगलं करा तेव्हा चांगलं आपल्यासोबत घडण्याची अपेक्षा ठेवा. जे कर्म कराल तेच फळ नशिबी भोगावे लागेल, चांगले असो की वाईट. चला तर मग स्टोरी आवडली असेल तर लाईक करा, कॉमेंट करून मला नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.